उद्याच्या विजय मेळाव्याच्या निमित्तानं ठाण्यात शिवसेना उभाटा आणि मनसेकडून जल्लोष करण्यात आला। बॅनरबाजी करत लाडू वाटप करत मराठी माणसांना उद्याचं मेळाव्याचं निमंत्रण देण्यात आलं। शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा आणि सरकारला सुबुद्धी मिळावी यासाठी आमदार सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आंदोलन करत पंढरपूरच्या विठुरायाला साकडं घातलं। शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हे साकडं घालण्यात आलं। गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग सरकारनं रद्द करावा। सरकार जनतेचं ऐकत नाही, विरोधकांचं ऐकत नाही, मग आता विठ्ठलाचं तरी ऐकतं का ते पाहू, अशी प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे। जोर जबरदस्ती करून शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचा सरकार प्रयत्न करतं आणि हा नवा महामार्ग कोणासाठी? 30 ते 32 कोटी रुपयात होणाऱ्या महामार्गावर 86 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। मग उर्वरित 50 कोटी सरकार कोणाच्या घशात घालणार, असा सवाल उपस्थित करत राजू शेट्टींनी सरकारला खडे बोल सुनावले। सरकारची भूमिका स्पष्ट आहे, जे अडचणीचे मुद्दे त्यात चर्चेतून मार्ग काढून शक्तीपीठ महामार्ग आम्ही करणार, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली। परभणीच्या शेंद्रा आणि पिंगळी गावात शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवलं। दरम्यान शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग ठराव मंजूर करण्यात आला। याबाबत सोमवारी नोटीस काढली जाणार आहे, त्यामुळे कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंच्या अडचणीत वाढ झाली आहे। बदलापूरमधील भाजप आमदार किसन कथोरे यांच्या घरासमोर काल गोळीबार झाला होता। दरम्यान शिवसेना उपशहर प्रमुखाच्या सांगण्यावरून हा गोळीबार झाल्याचा आरोप गोळीबारात जखमी झालेल्या अल्ताफ शेखने केला। पुण्याच्या पारगावातील भीमाशंकर साखर कारखान्याला वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार जाहीर झाला। केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण त्याचबरोबर ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आला। नाशिक जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत गोंधळ झालाय। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंसमोर शेतकरी सभासदांनी गोंधळ घातला। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयाकडून संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले। प्रकाश आंबेडकरांनी स्वतः कोर्टात युक्तिवाद केला होता। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह असल्याचं सचिन खरातांनी म्हटलंय। फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली। धाराशिवच्या येणेगूरमध्ये कॅप्टन जोशी विद्यालयात विद्यार्थिनींना विषबाधा झाली। अचानक मळमळ आणि पोटदुखी होत असल्यानं 29 विद्यार्थिनींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 29 पैकी 4 विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली जाते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुण्यात जय गुजरातची घोषणा दिली। गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा दिली। शिंदेंच्या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जय गुजरातच्या नाऱ्यावरनं राजकारण तापलं। यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं। मात्र आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरेंच्या शिवसेनेकडून केवळ मतांसाठी अपप्रचार सुरू असल्याचा पलटवार उपमुख्यमंत्री शिंदेंनी केला। आधी जय महाराष्ट्र म्हटल्यानंतर जय गुजरात म्हटलं। गुजरात पाकिस्तानला आहे का? आणि असा सवाल एकनाथ शिंदेंनी विरोधकांना विचारला। एकनाथ शिंदेंनी शहांपुढे लाचारी पत्करली, अशा शब्दात जय गुजरातच्या घोषणेवरनं राऊतांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली। जय गुजरात म्हटल्यानं शिंदेंचं मराठी प्रेम कमी होत नाही। शरद पवार यांनीही चिकोडीतील कार्यक्रमात जय महाराष्ट्र जय कर्नाटक असं म्हटलं होतं। असा दाखला देत मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवरनं पाठराखण केली। शिंदेंच्या जय गुजरात नाऱ्याबद्दल माहिती नाही असं म्हणत शिंदेंच्या जय गुजरात नाऱ्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली। सुरत मार्गे सत्तेत आलेल्यांना दुसरं काय सुचणार नाही। जशी हिंदी सक्ती केली होती तशी आता भविष्यात गुजराती सक्ती करू नये अशी एवढी चिंता आहे, अशा शब्दात रोहिणी खडसेंनी एकनाथ शिंदेंच्या जय गुजरात या नाऱ्यावर खोचक टीका केली। मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा असं म्हणत उद्योगपती सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलं आहे। त्यामुळे आता ठिकठिकाणी मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। संजय निरुपम यांनी जोधपूर स्वीट्सला भेट दिली आणि यावेळी त्यांनी मारहाण झालेल्या दुकानदाराशी संवाद साधला।
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा जनाधार कमी झाला, त्यामुळे राजकारण करत असल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा शरद पवार आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले समोरासमोर आले आणि यावेळी उदयनराजे भोसलेंनी पुष्पगुच्छ देऊन शरद पवारांचं स्वागत केलं. माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मुलाच्या लग्नात ही भेट झाली आणि यावेळी पृथ्वीराज चव्हाण आणि खासदार उदयनराजेंमध्ये हास्य कल्लोळ पाहायला मिळाला. मनीषा कायंदे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा भंते ज्ञानज्योती यांनी केला. आषाढ वारीत अर्बन नक्षलवाद घुसवल्याचा आरोप म्हणजे सत्ताधारी हिंदू मुस्लिम समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी हे सगळं केलंय असा हल्लाबोलही त्यांनी केला. भाई हमार पूल ठीक है नाबा या आशयाची एक्स पोस्ट मनसे नेते राजू पाटलांनी केली आहे. दरम्यान त्यांनी केलेल्या पोस्टची जोरदार चर्चा आहे. पलावा पुलाचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करत त्यांनी ही पोस्ट केली आहे. यानंतर बातम्या पाहूया उद्याच्या विजय मेळाव्यासंदर्भातल्या. जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्व हिंदू बांधवांनो, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीची आणि एकत्रित मेळाव्याची घटिका अगदी समीप आली आहे. 5 जुलैच्या म्हणजे उद्याच्या विजय मेळाव्यात नेमकं काय होणार आहे याची तमाम ठाकरे प्रेमींना उत्सुकता आहे. शिवसेना असो किंवा मनसे, दोनही बाजूंनी या कार्यक्रमाची जय्यत सुरू आहे आणि विजय मेळाव्याची रूपरेषा नेमकी कशी असेल याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया. दोन्ही ठाकरेंच्या एकत्र येण्याचं ठिकाण ठरलंय, तारीख ठरली आहे आणि वेळही निश्चित झाली आहे. 5 जुलै 2025 ही तीच ऐतिहासिक तारीख, जेव्हा ठाकरे प्रेमींच्या मनातलं चित्र सत्यात उतरेल. दोन्ही ठाकरे एकत्र दिसतील, दोन्ही ठाकरे एकाच व्यासपीठावर असतील, दोन्ही ठाकरे एकाच विचारानं एकाच अजेंड्यासाठी एकवटतील. ठाकरेंचं एकत्र येणं त्यांच्या चाहत्यांसाठी सुवर्ण योग आहे आणि प्रत्येकाला या क्षणाचं याची देही याची डोळा साक्षीदार व्हायचंय. प्रत्येकाला दोनही ठाकरे व्यासपीठावर असतानाचं चित्र डोळ्यात आणि हृदयात साठवायचंय. त्यामुळे वरळीच्या NSCI डोममध्ये तुफान गर्दी उसळण्याचा अंदाज आहे. उद्या महाराष्ट्राच्या राजकारणातला एक ऐतिहासिक दिवस आहे. मराठी माणसाच्या जीवनातला एक ऐतिहासिक आणि आनंदी दिवस आहे. एक तर मराठी विजय दिवस म्हणून आहेच, पण महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणामध्ये नवे बदल घडवणारा दिवस आहे. दोन्ही ठाकरेंच्या मनोमिलनाचा हा कार्यक्रम कसा असेल याची तमाम ठाकरे प्रेमी आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विजय मेळाव्याच्या मंचावर केवळ ठाकरे बंधूच असतील. या मेळाव्यात कोणत्याही नेत्याचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जाणार नाही. या ऐतिहासिक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील अजित भुरे. विजय मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांचीही भाषणं होणार आहेत. पहिलं भाषण राज ठाकरे करतील, तर त्यानंतर उद्धव ठाकरे बोलतील. पण ठाकरेंच्या कार्यक्रमाच्या रूपरेषेवर सत्ताधाऱ्यांनी बोचरी टीका केली आहे. केवळ दोन बंधूंचं राजकीय गरज होती म्हणून अशा पद्धतीचं करताय. यांना मराठी भाषेबद्दल, इतर सहकारी पक्षाबद्दल, सहकारी पक्षातल्या नेत्यांबद्दल कोणतीही जाणीव नाही, देणं घेणं नाही. फक्त मला पहा, मला पूजा या पद्धतीचा हा दोघच जर स्टेजवर असतील, दोघांचीच भाषणं असतील तर त्याचा अर्थ काढावा लागेल. 5 जुलैची तारीख ठाकरेंच्या कार्यकर्त्यांसाठी सुवर्ण क्षणाप्रमाणे, त्यामुळे मुंबईत कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आलंय. मुंबईच्या कानाकोपऱ्यातली बॅनरबाजी त्याची साक्ष देते. AIच्या मदतीने काही इमेजेस बनवण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ठाकरे साहेब, सभा झाल्यावर फक्त आदेश द्या. कोणकोणत्या मराठी
महाराष्ट्रद्रोही लोकांना सरळ करायचं आहे, आम्ही आदेशाची वाट पाहत आहोत, अशा पद्धतीचे बॅनर्स हे आम्ही गिरगावकर या संस्थेच्या वतीनं लावण्यात आलेले आहेत. या विजयी मेळाव्याची जितकी उत्सुकता कार्यकर्त्यांच्या मनात आहे, तितकीच जुन्या जाणत्या शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये. त्यामुळे कोणत्याही विरोधाला न जुमानता उद्याचा मेळावा यशस्वी करण्याचा विडाच दोनही बाजूच्या नेत्यांनी उचललाय. दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, यावरती संपूर्ण या पक्षांचे नेते तोंडसूक घेत आहेत, त्यांच्या पोटात पोळसूळ उठलेलं आहे. त्यामुळे मला वाटते हीच तर खरी ताकद आहे. ठाकरेंच्या विजयी मेळाव्यासाठी 24 तासांपेक्षाही कमी कालावधी शिल्लक आहे. 5 जुलैला दिसणारं हे चित्र आगामी पालिका निवडणुकीतही दिसावं अशी तमाम ठाकरे प्रेमींची इच्छा आहे. त्यामुळे हा विजयी मेळावा आगामी युतीचीही वीट रचतो का हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.